जगतपूर नावाचं एक सुंदर खेडं होतं. तिथले सगळे लोक श्रीमंत होते. टीटू आणि शंकर या दोन मुलांना सोडून टीटू आणि शंकराच्या वडिलांना जुगाराचं व्यसन होतं. त्यांनी आपल्या मुलांसाठी काहीही संपत्ती सोडली नव्हती. गरीब मुले टीटू आणि शंकरचं लग्न होत नव्हतं. हेच त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख होतं. माझ्या शेजारी राहणाऱ्या मुक्या राजूचं लग्न सुद्धा झालं, कारण त्याच्या वडिलांकडे 100 एकर जमीन आहे. आता या गावात बिना लग्नाचे आपण दोघंच राहिलो. गावातील लहान मुलं सुद्धा आपली मस्करी करायला लागलीत. तू काळजी करू नकोस टीटू, परमेश्वराने आपल्यासाठी सुद्धा कुणी ना कुणी मुलगी नक्कीच बघितली असेल. योग्य वेळ आली की आपलं लग्न नक्कीच होईल. मला नाही वाटत की देव आपली काही मदत करेल. जर त्याला मदत करायची असती तर त्याने आपल्या पूर्वजांना असं गरीब बनवलं नसतं रे. टीटू आणि शंकर तलावात मासे पकडायला जात असत. मासे विकून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. टीटू रोज सकाळी सूर्य उगवण्या अगोदर नदीवर मासे पकडायला जात असे, कारण त्याला भीती असायची की जर शंकर त्याच्या आधी नदीवर पोहोचला तर शंकर सगळे मासे पकडून घेऊन जाईल. एक दिवस टीटू तलावाच्या किनाऱ्यावर गर टाकून बसला होता. अचानक त्याच्या मागे एक चित्ता येऊन उभा राहिला. चित्त्याला पाहून टीटू खूप घाबरला. हे परमेश्वरा, माझं रक्षण कर. मी तुला 101 रुपयाचा नैवेद्य दाखवीन. टीटू खूप घाबरतो आणि तलावात उडी मारून श्वास रोखून खाली बसून राहतो. घाबरू नकोस, बाहेर ये आणि माझ्या डोक्यावर हात ठेव. मी एक मुलगी आहे. अरे नाही बापरे, हा चित्ता तर माणसांची भाषा बोलतो. हा नक्कीच मला खायला बघतो आहे आणि म्हणूनच स्वतःला मुलगी असल्याचा देखावा करून बाहेर काढू बघतोय मला. टीटू मागे पुढे न पाहता तलावातून बाहेर येतो आणि पळून जातो. थोड्या वेळाने शंकर मासे पकडण्यासाठी तलावाजवळ येतो आणि तो चित्ता अचानक शंकरच्या मागे उभा राहतो. घाबरू नकोस, जवळ ये आणि माझ्या डोक्यावर हात ठेव. मी एक मुलगी आहे. आधी वचन दे की तू मला खाणार नाहीस. हो, मी वचन देते की मी तुला कोणताही अपाय करणार नाही. खरं तर मी एक मुलगी आहे. एका साधूने मला शाप दिला होता, ज्यामुळे मी चित्त्याच्या रूपात आहे. जेव्हा एखादा माणूस माझ्या डोक्यावर हात ठेवेल तेव्हा हा शाप अंशतः कमी होईल. अंशतः कमी होईल याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा झाला की मला पुन्हा मनुष्य रूप मिळेल, पण प्रत्येक अमावस्येच्या रात्री मी पुन्हा चित्त्याच्या रूपात असेन. शंकर चित्त्याजवळ जातो आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि लगेचच त्या चित्त्याचं रूपांतर एका सुंदर मुलीमध्ये होतं. माझं नाव शीतल आहे. तू मला शापातून मुक्त केलंस. तू माझ्याशी लग्न करशील? जणू काही त्या मुलीने शंकरच्या मनातली गोष्ट ओळखली होती. शंकर ताबडतोब देवळात जातो आणि शीतलशी लग्न करतो. गावात जे कोणी शंकरच्या बायकोला पाहतात ते अचंबित होऊन जातात. शीतल सारखी सुंदर बायको गावात कुणाचीच नव्हती. शंकर टीटूला आणि इतर गावकऱ्यांना त्या घटनेबाबत सांगतो, जिच्यामुळे त्याला शीतल मिळाली. तेव्हा टीटूला स्वतःवर खूप राग येतो आणि टीटू स्वतःचं डोकं भिंतीवर आपटू लागतो. शीतलचं खरं तर माझ्याशी लग्न व्हायला हवं. मी तिला सर्वात आधी बघितलं. शंकरने माझ्यासोबत बेईमानी केली आहे. टीटू एका शिकाऱ्याकडे जातो, जो जंगली जनावरांना पकडत असे. एका अमावस्येच्या रात्री जेव्हा शीतल चित्ताच्या रूपात गेली होती तेव्हा टीटू शंकरच्या घरी जातो. शंकर, गावाच्या वेशीवर तुला कोणीतरी भेटायला आलंय. तुला बोलावलं आहे. शंकर जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा टीटू तिथे शिकाऱ्याला घेऊन येतो आणि चित्याला पकडून एका पिंजऱ्यात कोंडून ठेवतो. त्यानंतर टीटू शिकाऱ्याच्या मदतीने तो पिंजरा उचलतो आणि लांब कुठेतरी एका गुप्त ठिकाणी घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा शीतल पुन्हा मनुष्याच्या रूपात येते तेव्हा टीटू तिला म्हणतो, तुला शंकरला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करावं लागेल. घटस्फोटाच्या कागदांवर बऱ्या बोल्याने सही कर, तरच मी तुला या पिंजऱ्यातून बाहेर काढेन. मी सही नाही करणार. मी आयुष्यभर शंकर सोबतच राहीन. ठीक आहे, मग अशीच उपाशी पोटी या पिंजऱ्यात पडून राहा. जेव्हा तुझं मत बदलेल तेव्हा मला सांग. घटस्फोटाचे कागद पिंजऱ्यात ठेवून टीटू तिथून निघून जातो. टीटू निघून गेल्यानंतर शीतल एक विचित्र प्रकारचा आवाज काढते. तो आवाज ऐकून एक उंदीर तिथे येतो. आई, तू हा पिंजरा दाताने तोडशील? 15 दिवसानंतर जेव्हा टीटू तिथे परत येतो तेव्हा त्याला दिसतं की पिंजऱ्याच्या तारा सगळ्या तुटलेल्या आहेत.
आणि मागून कुणाचा तरी गुरगुरण्याचा आवाज येतो. टिटू मागे वळून पाहतो तर काय, तिथे चित्ता उभा असतो. आता मी तुला जिवंत सोडणार नाही. मला माफ कर, मी तुझ्या हवं तर पाया पडतो, माझा जीव घेऊ नकोस. नाही, आता तुला माफी मिळणार नाही. त्याच वेळी शीतलला शोधत शंकर तिथे येऊन पोहोचतो. शीतल शंकरला सगळी हकीकत सांगते. याला माफ कर शीतल, हा यासाठी गोंधळलाय कारण याचं कुणाशीच लग्न होत नाहीये. मग हे त्याने आधी का नाही सांगितलं? सुमन नावाची माझी एक बहीण आहे, तिला उंदीर होण्याचा शाप मिळालाय. टिटू, तू त्या उंदराच्या डोक्यावर हात ठेव. टिटू ज्या क्षणी उंदराच्या डोक्यावर हात ठेवतो, उंदीर एका सुंदर मुलीच्या रूपात बदलतो. टिटूचं लग्न शीतलच्या बहिणीशी होतं आणि त्या दिवसानंतर टिटू आणि शंकर गावातल्या इतर लोकांप्रमाणे सुखा समाधानाने आपलं जीवन जगू लागतात. एकेकाळची गोष्ट. बियोतिया नावाचा एक अतिशय सुंदर देश होता, जिथे रोज सकाळी अतिशय प्रसन्न ऊन पडत असे आणि पक्षी किलबिलाट करत असत. त्या देशाच्या राजासमोर एक विचित्र समस्या निर्माण झाली होती. महाराज, मी राज्यातल्या सोन्यांच्या खाणींची पाहणी करण्याकरिता जात आहे. आपण राजकुमार सेंडर याला माझ्यासोबत पाठवू शकता? माझं वय झालं असल्यामुळे माझी स्मरणशक्ती आता कमजोर झाली आहे. मला गोष्टी लक्षात राहत नाहीत. राजकुमार माझ्या सोबत असतील तर खूप बरं होईल. नाही प्रधानजी, राजकुमार आता येऊ शकणार नाहीत. ते एका महत्वाच्या कामात व्यग्र आहेत. आपण एखाद्या कर्मचाऱ्याला आपल्या सोबत घेऊन जावं. राजाचा मुलगा सेंडर दिवसा महालाच्या बाहेर पडत नसे, कारण त्याच्यावर सूर्याची किरणे पडतात तो मनुष्याचा घोडा होऊन जाई. राजाने सँडरचं हे गुपित सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. पण राजाचा एकनिष्ठ नोकर चिली, जो नेहमी सँडरच्या सोबत राहत असे, त्याला सँडरचा घोडा बनण्याचं रहस्य ठाऊक होतं. राजाला भीती होती की जर सँडरचं हे रहस्य लोकांना समजलं तर सँडर राज्याचा उत्तराधिकारी नाही बनू शकणार आणि ना कोणी राजकुमारी त्याच्या सोबत लग्न करेल. बहुतेक कामं हे दिवसाच होत असत, परंतु दिवसा सँडर माणसाच्या रूपात राहू शकत नव्हता. राज्यातील लोक त्याला राजा मानण्यास नकार देऊ शकतात. सूर्यास्त झाल्यावर अंधार पडल्यानंतर सँडर महालातून बाहेर पडत असे. सँडरला रात्रीच्या चांदण्यात नदी किनारी फिरायला खूप आवडत असत. चिली, मी सुद्धा सकाळी उमलणाऱ्या सुंदर फुलांना पाहू शकलो असतो तर, फुलांवरून बागडणाऱ्या फुलपकरांना पाहू शकलो असतो तर. माझ्या नशिबात केवळ रात्रीची कोमेजलेली फुलंच आहेत. दिवसा बाहेर पडता येत नसल्यामुळे मी कोणाला भेटूही शकत नाही. माझ्या जीवनात प्रेमच नाहीये. आता कोण माझ्यावर प्रेम करेल? असं वाटतंय की संपूर्ण आयुष्य मला प्रेमाशिवायच एकट्याने जगावं लागेल. नदीच्या दुसऱ्या बाजूला पीलँड राज्य होतं. तिथली राजकुमारी कॅथलीन रात्री सेवकासोबत नदी किनारी फिरायला येत असत. बघितलंस का मारिया, आजची रात्र किती सुंदर आहे ना? आकाश अगदी निरभ्र आहे. आणि ते बघितलंस, किती सुंदर बदकं नदीत विहार करतायत. बदकाला पकडण्याकरता कॅथलीन नदीत उतरते तेव्हा तिथे मगर येते आणि कॅथरीनचा पाय पकडून तिला पाण्यात ओढायचा प्रयत्न करते. कॅथरीन ओरडते, वाचवा, वाचवा, ही मगर मला पाण्यात ओढतीये, कोणीतरी वाचवा. सँडर जेव्हा तिचा आवाज ऐकतो तेव्हा तो ताबडतोब नदीत उडी मारतो आणि कॅथरीनला मगरीच्या तावडीतून सोडवतो आणि नदीच्या बाहेर आणतो. आज जर तू आला नसतास तर त्या मगरीने मला खाऊन टाकलं असतं. तू कोण आहेस? मी ब्युटियाचा राजकुमार सेंडर आहे. आणि त्या रात्री नंतर सँडर आणि कॅथरीन रोज रात्री नदी किनारी भेटू लागतात. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री होते आणि पुढे जाऊन तिचं रूपांतर प्रेमात होतं. खरं प्रेम आणि खोटं प्रेम यात काय फरक असतो? खरं प्रेम आणि खोटं प्रेम असं काहीही नसतं. एकतर प्रेम असतं किंवा प्रेम नसतं. म्हणजे हेच की खोट्या प्रेमाला प्रेम म्हणणं योग्य नाही. सँडरने खूप प्रयत्न केला की कॅथरीनला आपण दिवसा घोड्याचं रूप घेतो हे सांगावं, पण सँडर तसं करू शकला नाही. त्याला या गोष्टीची भीती होती की त्याचं रहस्य समजल्यावर कॅथरीन त्याला सोडून तर जाणार नाही ना. दोन्ही राज्यांच्या सीमेवर प्रेमाची शत्रू असलेले लुलिया भटकत असे. लुलियाकडे स्वतःचं शरीर नव्हतं, पण तिरस्कार पसरवणारा एक आत्मा होता. मी असेपर्यंत ब्युटिया राज्यात कोणीही कोणावर प्रेम करू शकत नाही. सगळ्यांना तिरस्काराच्या आगीत जळून तडफडावं लागेल.
ब्युटीवर फक्त आणि फक्त तिरस्काराचं राज्य असेल. राजकुमार सँडरला काय वाटतं की त्याचं रहस्य कॅथरीनला कधी नाही समजणार आणि कॅथरीन कायम त्याच्यावर प्रेम करत राहील? नाही, मी कॅथरीनला सँडरचं रहस्य सांगेन. तेव्हा ते दोघं एकमेकांचा तिरस्कार करतील आणि तिरस्कारच मला शक्ती देते. लाल गुलाब प्रेमाचं प्रतीक असतं आणि तीच लुलियाची कमजोरी होती. एके रात्री कॅथरीन नदी किनारी जेव्हा सँडरची वाट बघत होती तेव्हा लुलिया एका कोळ्याच्या शरीरात प्रवेश करते आणि सँडरचं रहस्य कॅथरीनच्या दिशेने जाते. आजच्या नंतर सँडर आणि कॅथरीनचं प्रेम प्रकरण बंद. राजकुमाराचा सेवक चिली अचानक त्या कोळ्याजवळ जाऊन पोहोचतो. इतकी काय घाई आहे लुलिया? मला ठाऊक होतं की तू या दोघांच्या प्रेम कहाणीमध्ये नक्कीच अडथळा आणणार असशील. चिलीने कोळ्याची मानगूट पकडली आणि त्याला गुलाबाचा वास घ्यायला लावला. गुलाबाचा वास घेताच लुलिया कोळ्याचं शरीर सोडून पळून जाते. काही दिवसानंतर लुलिया एका लाकूड तोड्याच्या शरीरात प्रवेश करते आणि कॅथरीनच्या दिशेने जाऊ लागते. त्याच वेळी जेव्हा चिली लुलियाला पकडण्यासाठी पोचतो त्यावेळी लुलिया त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव करून जखमी करते आणि नदीमध्ये फेकून देते. घायाळ चिलीला जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो लंगडत लंगडत कसाबसा महालात सँडरकडे जातो. राजकुमार तिरस्कारी आत्मा असलेली लुलिया राजकुमारी कॅथरीनकडे गेली आहे. एव्हाना कदाचित तिने राजकुमारींना तुमचं रहस्य सांगितलं असेल. त्यानंतर बरेच दिवस सँडर नदी किनारी फिरायला गेला नाही. त्याला वाटलं की कॅथरीन आता त्याच्यासारख्या दगाबाजाचा स्वीकार नाही करणार. मारिया, जरा माहिती काढून आणशील की राजकुमार सँडर हल्ली नदी किनारी का येत नाही? ब्युटिया राज्यात राजकुमाराला भेटण्याची कुणालाही परवानगी नाहीये. एके रात्री कॅथरीन सँडरच्या पहारेकऱ्यांना चुकवून सँडरच्या महालात जाऊन पोहोचते. दार उघड सँडर, मी आहे. कॅथरीन तुला भेटायला आलीये. मला ठाऊक आहे कॅथरीन, तुला मला काय सांगायचं आहे. हेच ना की मी तुला अंधारात ठेवलं आणि आता तू माझा तिरस्कार करतेस आणि मला सोडून जायला बघते आहेस. तू मला सोडून जाऊ नयेस याच भीतीने मी तुला माझ्याबद्दल मोकळेपणाने कधी सांगू शकलो नाही. निघून जा कॅथरीन. कदाचित माझ्या नशिबात कुणाचंच प्रेम नाही. जसं तुला वाटतं तसं काहीच नाहीये सँडर. आधी दार तर उघड, मला तुला काही सांगायचंय. सँडर दार उघडतो. जसं तू तुझं रहस्य लपवून ठेवलंस तसंच मी सुद्धा तुझ्यापासून काहीतरी लपवलंय. मला सुद्धा हीच भीती होती की माझं रहस्य समजल्यावर तू मला सोडून तर नाही जाणार ना. तुझं काय रहस्य आहे? मी सूर्यप्रकाशात बाहेर पडू शकत नाही कारण दिवसा मी उडणारी घोडी बनते. घोडी म्हणजे खरंच उडणारी घोडी? हो. तर मग आपली जोडी अगदी योग्यच आहे. अशा प्रकारे सँडर आणि कॅथरीन कायमचे एकत्र येतात. त्यांचा विवाह होतो आणि त्यांना जे मूल होतं ते ना सूर्याच्या प्रकाशात घोडा बनायचं आणि ना उडणारी घोडी. इतरांच्या सारखंच ते मूल अगदी साधारण होतं. अशा प्रकारे राजाला त्याचा उत्तराधिकारी सुद्धा मिळतो.